कॉन्फिडंट आणि स्मार्ट दिसणाऱ्या महिला पहा नेहमी समाजात उठून दिसतात। त्यांची अशी काही लक्षणं असतात ना, ज्या महिला पाहिला ना की आपल्याला त्या गरीतही अशा वेगळे वाटतात, अगदी त्या नजरेत भरणारे। त्यांचा चेहरा हा साधाच असतो, पण त्यांच्याकडून एक कॉन्फिडन्स आपल्याला आणि चार्म झळकत असते। त्यांच्या बोलण्यात ते जास्त बोलत नसतात, पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात एक वेगळी ग्रेस असते। तुम्ही त्यांना पाहून विचार करता की ही बाई काहीतरी वेगळी आहे, ती इतरांपेक्षा उठून दिसते। हो, ती एक वेगळी असते, कारण तिचं आयुष्य फक्त घडत नाही, तर ती ते घडवते, स्वतःमध्ये कॉन्फिडंट आणून। त्या परिस्थितीवर नियंत्रण ती ठेवत असते, ती स्वतः व्हॅल्युएबल बनते, व्हॅल्यू बनून जगते। ती दररोज काही अशा सवयींना स्वतःला घडवत असते ना की छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरांकडून दुर्लक्ष केल्या जातात ना, पण तिचं संपूर्ण जीवन मात्र ती त्यामध्ये घडवते। अशा काही स्मार्ट महिला असतात, कारण त्यांचा स्मार्टनेस हा फक्त फोन, फॅशन किंवा लुक्स यामध्ये अवलंबून नसतो, तर त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या निर्णयांमध्ये आणि त्यांच्या डेली हॅबिट्स मध्ये तो कॉन्फिडंट असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की बऱ्याच स्मार्ट महिला आपण पाहतो, पण नक्की त्यांच्या जगण्यामागचं रिझन, कारण त्यांच्या सवयी त्यांना इतरांपेक्षा वेगळं, खास, खरं, आत्मनिर्भर कशामुळे बनवतात, त्या सवयी आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आज आपण या सवयींना जाणून घेण्याआधी चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा। सर्वात प्रथम या महिलांची पहिली हॅबिट, पहिली सवय म्हणजे त्या स्वतःचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही सांभाळतात। त्या इतरांसाठी वेस्ट करत नाही। दे रिस्पेक्ट देअर टाइम अँड एनर्जी। स्मार्ट महिलांना हे नक्कीच माहित असतं, सगळ्यांनाच खुश ठेवणं म्हणजे स्वतःलाच थकवून घेणं, त्यामुळे ते इतरांमध्ये कधीही अडकून पडत नाही। त्या कोणासाठीही स्वतःचा वेळ वाया घालवत नाही, मग त्यांना कोणी स्वार्थी म्हटलं तरी चालेल। त्या आपल्या दिवसाची मॉर्निंग रुटीन बनवतात। सकाळी उठल्यानंतर फोन स्क्रोलिंग त्या करत नाही, तर थोडं ध्यान, सकारात्मक विचार आणि हलका व्यायाम त्या नक्कीच करतात। त्या जाणतात की सकाळ ही कशी जावी, त्यावर पूर्ण दिवसाचा मूड हा ठरलेला असतो। त्या सोशल ड्रामापेक्षा सेल्फ डिसिप्लिन यावरती जास्त प्राधान्य देतात। त्या वेळेचा वापर त्यांची ग्रोथ करण्यासाठी करतात। रीडिंग, लर्निंग, प्लॅनिंग किंवा स्वतःच्या गोल्स वरती ते काम करतात। मग हे गोल्स स्वतःची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्यामध्ये देखील असू शकतात बरं का। त्या म्हणतात की माझा स्वतःचा वेळ हा माझ्या स्वप्नांसाठी आहे, माझ्या स्वतःसाठी आहे, दुसऱ्यांच्या गॉसिप साठी नाही। मला इतरांमध्ये माझा वेळ व्यर्थ घालवायचा नाही, याची त्यांना पुरेपूर जाणीव असते। त्यांची दुसरी सवय म्हणजे त्या स्वतःचा आदर करतात आणि स्वतःवर प्रेम करतात, मग इतर त्यांना कोणी महत्व देवो अगर न देवो। सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव्ह हा जीवनामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे। मी नेहमी सांगत असते, काही महिला स्वतःला विसरतात, घर, कुटुंब, नातं यांचं इतकं गुंतलेलं असतात की मी हे शब्दच त्यांच्यासाठी हरवलेले असतात। पण स्मार्ट महिला मात्र असं होऊ देत नाही। त्या जाणतात की मी टिकली तरच सगळं काही टिकेल, माझं अस्तित्व हे खूप महत्वाचं आहे, ते मौल्यवान आहे, ते मला जपलं पाहिजे। त्या स्वतःला टाइम देतात, स्वतःची काळजी घेतात, चांगलं खाणं, मन लावून कपडे, स्वतःला हवी तसं घालणं, स्वतःशी संवाद करणं। त्या गिल्ट शिवाय स्वतःसाठी मी टाइम काढतात। त्या मिरर मध्ये पाहतात आणि स्वतःलाच म्हणतात, मी माझ्या स्वतःसाठी पुरेशी आहे, आय एम इनफ फॉर मी। कारण त्या जाणतात की जेव्हा तू स्वतःवरच प्रेम करशील ना, तेव्हा संपूर्ण जग हे तुला वेगळ्या नजरेने पाहू शकेल आणि तू इतरांपेक्षा वेगळी काहीतरी घडून दाखवशील। त्यांची तिसरी हॅबिट्स म्हणजे त्या सतत स्वतःला काही ना काही शिकवत राहतात, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करतात, ज्यातून त्यांच्या जीवनामध्ये अगदी चांगल्यारीत्या बदल घडतात। त्यांना इतरांपेक्षा स्वतःचं आयुष्य घडवण्यात, बदल करण्यात जास्त इंटरेस्ट असतो। इतरांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे यापेक्षा स्वतःचं जीवन कसं उत्तमरित्या जगता येईल याकडे त्यांचं लक्ष हे नेहमी केंद्रित केलेलं असतं। त्यामुळे अशा महिला या सतत स्वतःसाठी जगतात आणि जगामध्ये वेगळं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करतात।
की जेणेकरून जगात काय सुरू आहे, कोण काय बोलतंय याकडे त्यांचं अजिबातही लक्ष नसतं. त्यांचं संपूर्ण लक्ष हे स्वतःकडे केंद्रित झालेलं असतं. त्यामुळे त्या स्वतःसाठी ज्या काही गोष्टी करतात त्यातून ते नक्कीच उठावदार असं त्यांचं व्यक्तिमत्व तयार झालेलं असतं आणि त्या व्यक्तिमत्वाची ओळखच त्यांना स्वतःसाठी जगण्यासाठी पुरेशी ठरलेली असते. त्यामुळे अशा महिलांना कोणीही कधीही जीवनामध्ये हारू शकत नाही. या महिलांचा कॉन्फिडंट हा खूप अजब असं असतो की त्या स्वतःला घडवण्यात आणि स्वतःला नवीन नवीन गोष्टी शिकून घेण्यात त्या नक्कीच नेहमी तत्पर असतात. कंटिन्यूस लर्निंग, त्या नेहमीच काही ना काही शिकतात. स्मार्ट महिला कधीही मला सगळं काही येतं असं त्या म्हणत नाही किंवा मानतही नाही. हा अहंकार त्यांच्यामध्ये नसतो. त्या प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकतात, काहीतरी नवीन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. कधी युट्यूब ट्युटोरियल, कधी एखादं पुस्तक, कधी दुसऱ्यांच्या अनुभवातून आलेले अनेक अशा गोष्टी त्या स्वतःही आत्मसात करतात. त्या शिकतात स्वतःला अपडेट ठेवायला, कारण त्यांना माहित आहे नॉलेज ही एकमेव अशी संपत्ती आहे ना की जी कधीही संपत नाही आणि जगानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार ती बदलायलाही हवी. त्या टेक्नॉलॉजी, फायनान्स, हेल्थ, इमोशनल इंटेलिजन्स सगळं काही शिकतात. त्यांना वाटतं की शिकणं म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवणं. त्या नेहमी हे म्हणतात, त्यांना हे माहीत असतं, इच डे आय ग्रो नॉट अ इम्प्रेस अदर बट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. स्वतःसाठी इम्प्रूव्ह करणं हा माझा स्वभाव आहे आणि त्याची मला नीड आहे, गरज आहे. त्यांची चौथी हॅबिट, चौथी सवय म्हणजे त्या नो म्हणायला अजिबात घाबरत नाही. बऱ्याचदा आपण दडपणाखाली नेहमीच इतरांचे सल्ले घेत जातो. जगात अनेक महिला हो म्हणतात कारण नाही म्हटलं तर कोणी नाराज होईल, कोणी आपल्याला नावं ठेवील असं त्यांना वाटतं. पण स्मार्ट महिला जाणतात की नाही म्हणणं म्हणजे इगो नाही, तर हा सेल्फ रिस्पेक्ट आहे. जे मला पटत नाही ते मी मान्य करणार नाही. त्या जाणतात की सगळ्यांच्या मनासारखं वागता येत नाही, पण स्वतःच्या मनाशी मात्र प्रामाणिक राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्या म्हणतात, मी सगळ्यांसाठी नाही पण मी माझ्या स्वतःसाठी, माझ्यासाठी प्रामाणिक आहे. त्या बाउंड्री ठरवतात, स्वतःसाठी अशा काही बाउंड्री ठरवतात. कोणाशी बोलायचं, किती वेळ द्यायचा, कोणत्या नात्यात किती इन्व्हॉल्वमेंट द्यायची हे त्या स्वतः ठरवतात. कारण ते जाणतात स्ट्रॉंग मन डोंट बिल्ड वॉल्स, दे बिल्ड बाउंड्रीज. स्वतःसाठी अशी काही बाउंड्रीज तयार करा जिथे अपमान केला जाईल तिथे जायचं नाही, जिथे स्वाभिमान दुखावला जाईल तिथे बोलायचं नाही. त्यांची पुढची 5वी सवय म्हणजे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहतात. फायनान्शियली इंडिपेंडेंट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्मार्ट महिला पैशाला फक्त खर्च करण्याचं साधन मानत नाही, तर त्या स्वतंत्रतेचं प्रतीक देखील मानतात. त्या बचत करतात, गुंतवणूक करतात, बजेट तयार करतात. त्या पैसा हाताळताना घाबरत नाहीत, मग ती एक हाऊसवाईफ असेल तरी देखील. त्या समजून घेतात, शिकतात आणि कंट्रोल हा स्वतःकडे घेतात. त्या म्हणतात, मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. त्या कधी लक्झरीपेक्षा देखील सिक्युरिटीला प्राधान्य देतात. लक्झरी लाईफपेक्षा सिक्युरिटी ही जीवनासाठी खूप महत्वाची असते. त्यांचं स्टाईल कोट असतं, स्मार्ट इज द न्यू ब्युटिफुल. या वचनाशी त्या बांधील असतात. त्यांची पुढची 6वी सवय, 6वी हॅबिट म्हणजे त्या पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतात. नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात. दे चॉईस पॉझिटिव्हिटी. त्यांची चॉईस, त्यांची आवड ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली जाते. त्या जीवनात आव्हानांना स्वीकारतात. आव्हानं आली तरी त्या तक्रार करत नाही, त्या परिस्थितीशी लढतात. त्या परिस्थितीला दोष न देता मी यातून काय शिकू शकते हा विचार करून ते पुन्हा ती चूक जीवनामध्ये घडणार नाही याचा विचार करतात, त्यावर अवलंब करतात. त्यांच्या बोलण्यात, विचारात आणि चेहऱ्यावर एक पॉझिटिव्हिटी झळकते. त्या छोट्या गोष्टीत आपला आनंद शोधतात. एक चहा, एक गाणं, मुलांचं हसू, एखादं पुस्तक. त्या म्हणतात, मी आनंद शोधत नाही, तो मी आनंद हा निर्माण करते छोट्या छोट्या परिस्थितीमधून. त्यांना हे माहीत असतं, पॉझिटिव्ह राहणं म्हणजे इतरांना नाही तर स्वतःला हील करणं असतं, स्वतःला ऊर्जा देणं असतं. त्यांची शेवटची आणि 7वी हॅबिट, 7वी सवय म्हणजे त्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या नियमानुसार जगतात. त्या इतरांची मतं लादून घेत नाही. त्या समाजाने ठरवलेल्या चौकटींमध्ये कधीही स्वतःला अडकून ठेवत नाही. त्या स्वतःच ठरवतात काय घालायचं, काय करायचं, कुठे जायचं, कसं जगायचं आणि कोण बनायचं.
त्या स्वतःच्या डिसिजनवरती स्वतःच डिसिजन घेतात. त्यांच्याकडून चुकाही होतात, पण त्यातून त्या शिकतात. त्या कॉम्प्रोमाइज करत नाहीत, कारण त्यांना हे माहीत आहे मी माझीच रेस धावत आहे, मग मी हारले तरी चालेल. त्या स्वतःचा मार्ग तयार करतात आणि जगाला दाखवतात की महिला ही केवळ सुंदर नसतात, त्या शक्तिशालीही असतात. ते ठरवलं तर जीवनामध्ये कुठल्याही शक्तीला हरू शकतात. अशा अनेक गोष्टी दिवसातून त्या 30 मिनिटं स्वतःसाठी अशा काढतात की ज्यातून त्यांचा स्मार्टनेसपणा हा उठून दिसू शकतो. स्मार्ट महिला म्हणजे ती जी असते पण सोबत मात्र लढते, जी पडते पण ती पुन्हा उभी राहते, जी इतरांना उचलते आणि स्वतःलाही विसरत नाही. ती फक्त घर नाही सांभाळत, ती स्वतःची स्वप्न देखील जगते. ती परफेक्ट नसतेच, पण ती रिअल असते, ती इन्स्पायर असते, ती दुसऱ्यांसाठी ठरते. म्हणून आजपासून अनेक महिलांनी स्वतःला असा विचार करूया की मी माझं आयुष्य रिॲक्टिव्ह जगते का की प्रोएक्टिव्ह. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमधून अशा काही अनेक पॉझिटिव्ह गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्यात, आय चॉईस टू बी अ स्मार्ट वुमन. तुम्हाला काय बनायचंय? आणि हो, अशाच अनेक अशा प्रेरणादायी व्हिडिओ मी ज्या नेहमीच तुमच्यासोबत मोटिवेशन म्हणून बोलत असते, कारण की मी देखील एक हाऊसवाईफ असून देखील मला सकारात्मक व्यक्तिमत्व घडवण्यात, सेल्फ रिस्पेक्ट जपण्यामध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये असा कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे, मग ती महिला कोणत्याही क्षेत्रातील असो. मग एखादी महिला हाऊसवाईफ आहे म्हणून तिनं तिचं आयुष्य, तिची स्वप्न आनंदाने जगायची नाही का? तर असं अजिबात नाही. त्यामुळे आकर्षक महिला जर बनायचं असेल तर स्वतःचं व्यक्तिमत्व आधी घडवायला शिका. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करायला शिका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.